ओम नमः शिवाय. श्रोते हो नमस्कार. आपण श्रवण करत आहात शिवमहापुराण भाग 9. मागील भागामध्ये आपण शिवपुराण रुद्रसंहिता प्रथम खंड यामधील अध्याय 16 ते 20 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण रुद्रसंहिता यामधील द्वितीय खंड यातील अध्याय 1 ते 7 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर मग सुरुवात करूयात. श्री शिवमहापुराण भाग 9. नारदजींनी ब्रह्माजींना प्रश्न विचारला. ते म्हणाले, हे परमपिता, आपल्या मुखातून अमृतमय शिवकथा ऐकल्यानंतर मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. तर मला आता भगवान शिवांबद्दल सांगा. हे जगाचे निर्माते ब्रह्मदेव परमपिता, मला सतीबद्दलही जाणून घ्यायचे आहे. सदाशिव योगी असूनही स्त्रीशी विवाह करून गृहस्थ कसे झाले? त्यांना लग्न करण्याची इच्छा कशी सुचली? शंकरजींना सती पार्वती कशी मिळाली, जी प्रथम दक्षांची कन्या होती, त्यानंतर हिमालयाची कन्या होती? पार्वतीने कठोर तपश्चर्या का केली? त्यांचा विवाह कसा झाला? कामदेवाला भस्मामध्ये बदललेल्या शिवांच्या अर्ध्या शरीरामध्ये तिला स्थान कसे मिळाले? त्यांचे अर्धनारीश्वर स्वरूप कसे आहे? हे प्रभू, माझ्या या प्रश्नांची सर्व उत्तरे फक्त तुम्हीच देऊ शकतात. तेव्हा माझ्या या शंकांचे निरसन करा. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारद, देवी सती आणि भगवान शिव यांची कीर्ती परम पवित्र, दैवी आणि तेवढीच गूढ आहे. त्याचे रहस्य त्यांनाच समजते. सर्वप्रथम तुझ्या विनंतीवरून मी तुला सतीचे चरित्र सांगतो. प्रथम मला एक मुलगी झाली, जी पाहून मी कामपीडित झालो. तेव्हा रुद्राने मला माझ्या धर्माची आठवण करून देऊन शाप दिला. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी कैलास पर्वतावर गेले. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. मग मी भगवान शिवांची आराधना केली. भगवान शिवांनी मला खूप समजावले, पण मी माझी जिद्द सोडली नाही. माझा पुत्र दक्ष याच्या पोटी सतीचा जन्म झाला. ती दक्ष सती उमा नावाने जन्मली आणि कठोर तपस्या करून रुद्राची पत्नी झाली. रुद्राने गृहस्थ आश्रमाला आनंदाने स्वीकार केला. दुसरीकडे दक्षाला गर्व झाला आणि तो शिवांची निंदा करू लागला. दक्षाने एक मोठा यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञामध्ये दक्षाने मला, विष्णूंना, सर्व देवी देवतांना आणि ऋषीमुनींना निमंत्रित केले. पण त्या महान यज्ञासाठी महादेवांना आणि त्याची कन्या सती यांना निमंत्रित केले नाही. जेव्हा सतीला हे कळाले, तेव्हा तिने शिवाच्या चरणी पूजा केली आणि दक्ष यज्ञाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान शिवांनी देवी सतीला खूप समजावून सांगितले की अशा कार्यक्रमामध्ये आमंत्रित न करता जाणे हा माझा अपमान आहे आणि हे अशुभ आहे. पण सतीने जाण्याचा आग्रह धरला. भविष्य पाहून शिवाने परवानगी दिली. शिव सर्वज्ञ आहेत. सती पित्याच्या घरी गेली. तेथे यज्ञामध्ये महादेवांना काहीच भाग नसल्यामुळे आणि वडिलांच्या तोंडून आपल्या पतीची तीव्र निंदा ऐकून तिला खूप राग आला. महादेवांचा निषेध तिला सहन झाला नाही आणि तिने त्याच यज्ञकुंडामध्ये आपला देह त्याग केला. ही बातमी शिवांना कळताच त्यांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटाचा एक केस उपटून वीरभद्र नावाचे गण निर्माण केला. भगवान शिवांनी वीरभद्राला दक्षाचा यज्ञ नष्ट करण्याची आज्ञा दिली. वीरभद्राने शिवांची आज्ञा पाळत यज्ञ नष्ट केला आणि दक्षाचा शिरच्छेद केला. हा सर्व उपद्रव पाहून सर्वजण भगवान शंकरांची प्रार्थना करू लागले. तेव्हा भगवान शिवांनी दक्षाला पुनर्जीवित केले आणि त्यांचा यज्ञ पूर्ण केला. भगवान शिव तेथून सतीचा मृतदेह घेऊन गेले. त्यावेळी सतीच्या शरीरातून निघणारी ज्योत पर्वतावर पडली. त्याच पर्वताची आजही ज्वालामुखी नावाने पूजा केली जाते. आजही त्यांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात. हीच सती दुसऱ्या जन्मामध्ये हिमालयाच्या घरी पुत्री रूपाने प्रकट झाली. तिचे नाव पार्वती होते. कठोर तपश्चर्या करून तिने पुन्हा महादेवांना आपले पती म्हणून प्राप्त करून घेतले. सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्य, ब्रह्मदेवांचे हे शब्द ऐकून नारदजी त्यांना पुन्हा म्हणू लागले, हे परमपिता,
मला माता सती आणि भगवान शिवांचे ते पवित्र आणि दिव्य चरित्र पुन्हा ऐकायचे आहे. सतीची उत्पत्ती कशी झाली आणि महादेवांचे मन लग्नासाठी कसे तयार झाले. दक्षावर रागावून देवी सतीने शरीराचा त्याग करून हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्म कसा घेतला. त्यांची तपश्चर्या, विवाह आणि विनाश इत्यादी सर्व कथा मला सविस्तरपणे सांगा. ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, पूर्वी भगवान शिव निर्गुण, निर्विकल्प, निर्विकारी आणि दैवी होते. परंतु देवी उमाशी विवाह केल्यानंतर ते सगुण आणि शक्तिमान झाले. ब्रह्माचा जन्म त्यांच्या डाव्या अंगातून आणि विष्णूंचा जन्म त्यांच्या उजव्या अंगातून झाला. तेव्हापासून भगवान सदाशिवांची 3 रूपे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र निर्माता, पालनकर्ता आणि संहारक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची उपासना करत असताना मी सुरासुरासह मानव निर्माण करू लागलो. मी सर्व जाती निर्माण केल्या. मी फक्त मरीच, अत्री, पुलह, पुलस्त्य, अंगिरा, क्रतु, वशिष्ठ, नारद, दक्ष आणि भृगू यांना जन्म दिला आणि त्यांना माझे मानसपुत्र म्हणतात. त्यानंतर माझ्या मनामध्ये मायेचा भ्रम निर्माण होऊ लागला. मग माझ्या हृदयातून एक अतिशय मोहक आणि सुंदर स्त्री प्रकट झाली. तिचे नाव संध्या. ती दिवसा अशक्त होती, पण रात्री तिचे रूप अधिकच सुंदर झाले. फक्त संध्याकाळ झाली, संध्या सतत मंत्र जप करत असे. तिचे सौंदर्य ऋषीमुनींच्या मनालाही भ्रमात टाकत असे. तसाच सुंदर रूप असलेला एक पुरुष माझ्या मनातून प्रकटला. तो अतिशय देखणा आणि अद्भुत होता. त्याच्या शरीराचा मधला भाग पातळ होता. तो काळ्या केसांनी झाकलेला होता. त्याचे दात पांढऱ्या मोत्यासारखे शुभ्र होते, चमकत होते. त्याच्या श्वासातून सुगंध येत होता. त्याची चाल मादक हत्तीसारखी होती. त्याचे मस्तक कमलासारखे होते. त्याच्या अंगावर कुंकवाचा सुगंध नाकातोंडांना सुखावत होता. तेव्हा त्या सुंदर पुरुषाने माझ्या पायी मस्तक टेकवून मला नमस्कार केला आणि माझी स्तुती केली. तो पुरुष म्हणाला, हे ब्रह्मदेव, तुम्ही अत्यंत शक्तिशाली आहात. तुम्हीच माझे मूळ. प्रभू, मला आशीर्वाद द्या आणि मला माझे योग्य कार्य सांगा, जेणेकरून मी ते कार्य तुमच्या आज्ञेने पूर्ण करू शकेल. ब्रह्माजी म्हणाले, हे सज्जन, तू एक शाश्वत जग निर्माण करतोस. तुझ्या या रूपामध्ये तू फुलांच्या 5 बाणांनी स्त्रिया आणि पुरुषांना मोहित करतोस. या कुरणातील जगातील कोणताही प्राणी तुमचा तिरस्कार करू शकणार नाही. प्राणी मात्राच्या अंतःकरणामध्ये गुप्तपणे प्रवेश करून आनंदाचे कारण बनून सृष्टीचे शाश्वत कार्य तू पुढे नेशील. सर्व प्राणी मात्रांना तुझे पुष्परूपी बाण मोहित करतील. आजपासून तुला पुष्पबाण या नावाने ओळखले जाईल. त्याचप्रमाणे तुला विश्वाचा उत्पत्तीकर्ता म्हणूनही ओळखले जाईल. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, सर्व ऋषीवर्य त्या मनुष्याचे योग्य नाव शोधू लागले. मग विचार करून ते म्हणाले की तू जन्माला येताच ब्रह्मदेवाच्या मनाचे मंथन केले, त्यामुळे तुझे पहिले नाव मन्मथ असेल. या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाव काम होईल, तिसरे नाव मदन आणि चौथे नाव कंदर्प. अशी त्याची नावे जाणून कामाने त्याच्या 5 बाणांना ती नावं देऊन चाचणी केली. कामाने आपल्या 5 बाणांना हर्षणा, रोचन, मोहन, शोषण आणि मारण या नावे दिली. हे बाण ऋषीमुनींनाही मोहित करू शकत. त्या ठिकाणी अनेक देव आणि ऋषी उपस्थित होते. त्यावेळी संध्याही तिथे होती. कामदेवाने मारलेल्या बाणांनी सर्वजण मंत्रमुग्ध झाले. सर्वांच्या मनामध्ये विकृती आली. प्रत्येकावर वासनेचा प्रभाव पडला. प्रजापती, मरीची, अत्री, दक्ष इत्यादी सर्व ऋषीमुनींसह ब्रह्माजींनाही वासनेच्या वशाखाली संध्या मिळावी अशी इच्छा उत्पन्न झाली. ब्रह्मा आणि त्यांचे मानसपुत्र सर्वजण एका मुलीवरती मोहित झालेले पाहून धर्माला खूप वाईट वाटले. धर्माला धर्मरक्षक त्रिलोकीनाथांची आठवण झाली. तेव्हा मला पाहून शिवजी हसले आणि ते म्हणाले, हे ब्रह्मा, तू तुझ्याच मुलीवर मोहित कसं झालास? सूर्याप्रमाणे तेजस्वी दक्ष, मरीची वगैरे योगींचे मन स्त्रीला पाहून अपवित्र कसे झाले? ज्या देवतांचे मन स्त्रीशी जोडलेले आहे त्यांच्याशी शास्त्र कसे जोडता येईल? शिवांचे असे बोलणे ऐकून मला खूप शरम वाटली आणि मग माझ्या संपूर्ण अंगाला घाम फुटला. माझा विकार संपला, पण माझ्या अंगातून खाली पडलेल्या घामाने पितरांना जन्म दिला. त्याच्यापासून 64,000 अग्निश्वत पूर्वज आणि 56,000 बहिरशाद पूर्वज झाले. सर्व गुणांनी युक्त
एक अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली. तिचे नाव रती होते. तिचे सौंदर्य पाहून ऋतू इत्यादी त्रस्त झाले. तिच्यापासून अनेक पितरांचा जन्म झाला. अशा प्रकारे संध्यापासून अनेक पूर्वजांचा जन्म झाला. शिवजींनी तिथून मध्यस्थी केल्यानंतर मग मला कामाचा राग आला. मला राग आला तेव्हा वासनेने तो बाण मागे खेचला. बाण बाहेर पडताच मी रागाच्या आगीने जळू लागलो. मी कामाला शिवाच्या बाणाने भस्म होण्याचा शाप दिला. एकूण काम आणि रती माझ्या पाया पडून माझी स्तुती करू लागले आणि क्षमा मागू लागले. तेव्हा काम म्हणाला, हे प्रभू, मला वरदान दिले की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांच्यासह सर्व देव, ऋषी आणि मानव तुझ्या अधिपत्याखाली असतील. मी फक्त माझ्या त्या शक्तीची परीक्षा घेत होतो म्हणून मी निर्दोष आहे. प्रभू, माझ्यावर दया करा. या शापाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. अशा प्रकारे कामाचे शब्द ऐकून ब्रह्माजींचा राग शांत झाला. तेव्हा ते म्हणाले की माझा शाप खोटा ठरू शकत नाही, म्हणून महादेवांच्या तिसऱ्या नेत्रातून अग्निबाणाने तू जळून खाक होशील. पण काही काळानंतर जेव्हा शिवजींचे विवाह होईल, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये देवी पार्वती येईल, तेव्हा तुला तुझा देह पुनर्प्राप्त होईल. नारदजींनी विचारले, हे ब्रह्मदेव, त्यानंतर काय झाले? कृपया मला यापुढची कथा सांगा. काम आणि रती यांचा विवाह झाला की नाही, आणि तुमच्या शापाचे काय झाले? कृपया मला याबद्दल सविस्तर सांगा. ब्रह्माजी म्हणाले, शिव तिथून अदृश्य झाल्यानंतर दक्ष कामाला म्हणाला, कामदेव, तू सुशीला आणि सर्व गुणयुक्त माझ्या मुलीचा स्वीकार कर. ती सर्वथा तुझ्यासाठी योग्य आहे. ती सदैव तुझ्या सोबत असेल आणि तुझ्या इच्छेनुसारच कार्य करेल. असे सांगून दक्षाने आपल्या घामाने जन्मलेल्या आपल्या कन्येचे नाव रती ठेवले होते. त्यानंतर कामदेव आणि रती यांचा विवाह सोहळा पार पडला. दक्षाची कन्या रती हे अतिशय रमणीय आणि परम सुंदरी होती. ऋषीमुनींनाही तिचे रूप मोहित करत होते. रतीशी विवाह झाल्यामुळे कामदेवाला खूप आनंद झाला. तो रतीवर पूर्णपणे मोहित झाला. त्यांच्या लग्नाचा मोठा उत्सव झाला. प्रजापती दक्ष आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधून खूप आनंदित झाले. दक्ष कन्या देवी रतीलाही कामदेवाचे वरदान लाभले. जशी वीज ढगांना शोभते तशीच रती कामदेव बरोबर सुंदर शोभत होती. जेव्हा कामदेवाने रतीला हृदय सिंहासनावर बसवले, तेव्हा रतीही श्रीहरीला लक्ष्मी मिळाल्यावर जशी आनंदित होते तशी प्रसन्न झाली. त्यावेळी त्या आनंदाने भारल्याने कामदेव आणि रती भगवान शंकरांचा शाप विसरले. सूतजी पुढे म्हणाले, ब्रह्माजींचे हे विधान ऐकून महर्षी नारद अतिशय आनंदित झाले आणि ते आनंदाने म्हणाले, हे परमपिता, तुम्ही मला भगवान शिवांची अद्भुत कथा सांगितली आहे. प्रभू, आता तुम्ही सांगा की कामदेव आणि रती यांच्या विवाहानंतर सर्व देवता त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर पितरांना जन्म देणारी ब्रह्मकुमारी संध्या कुठे गेली? त्यांचे लग्न कधी आणि कोणाशी झाले? संध्याबद्दल माझी उत्सुकता पूर्ण करा. सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषीमुनी, नारदजींच्या या प्रश्नावर ब्रह्मदेव म्हणाले, हे नारद, संध्याची कथा ऐकून सर्व कामानी सती साध्वी होऊ शकतात. ती संध्या माझी मानस कन्या होती, जिने कठोर तपश्चर्या करून देहाचा त्याग केला होता. त्यानंतर मुनिश्रेष्ठ मेघातिथींची कन्या अरुंधती म्हणून तिचा जन्म झाला. संध्याने तपश्चर्या करताना देहाचा त्याग केला, कारण ते स्वतःला पापी समजत होती. तिला पाहून स्वतःच्या वडिलांमध्ये आणि भावामध्येही कामाची इच्छा जागृत झाली. मग तिने यासाठी प्रायश्चित्त करण्याचा विचार केला आणि ठरवले की ती आपल्या शरीराला अग्नीमध्ये जाळून टाकेल, जेणेकरून एक मर्यादा उत्पन्न होईल. भूतलावर जन्माला येणारा कोणताही जीव तरुणावस्थेच्या अगोदर कामपीडित होणार नाही. मनामध्ये असा विचार येताच ती संध्या चंद्रभाग नावाच्या पर्वतावर गेली. तेथूनच चंद्रभागा नदीला सुरुवात झाली. हे मला कळाल्यावर मी वेद पारंगत विद्वान सर्वज्ञानी ज्ञानीपुत्र वशिष्ठाला तिथे जाण्याची आज्ञा केली. वशिष्ठाला मी तिथे संध्याला दीक्षा देण्यासाठी पाठवले होते. नारद, चंद्रभाग पर्वतावर एक सरोवर आहे. तेव्हा वशिष्ठांनी त्या सरोवराच्या काठावर बसलेल्या संध्याला आदराने विचारले, देवी, या निर्जन डोंगरावर तू काय करतेस? तुझे पालक कोण आहेत? कृपया मला सांग.
हे शब्द ऐकून संध्याने महर्षी वशिष्ठांकडे पाहिले. त्यांचे ते शरीर दिव्य तेजाने प्रकाशित झाले होते. आदरपूर्वक नतमस्तक होत संध्याने वशिष्ठांना स्वतःची ओळख करून दिली आणि ती म्हणाली, ब्राह्मणदेव, मी ब्रह्मदेवांची कन्या संध्या आहे. मी या निर्जन पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी आली आहे. तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला तपश्चर्याची पद्धत सांगा. मला तपश्चर्याचे नियम माहीत नाहीत, त्यामुळे कृपया मला योग्य मार्गदर्शन करा. संध्याचे म्हणणे ऐकून वशिष्ठांना समजले की देवी संध्याने तपश्चर्या करण्याचे ठरवले आहे. म्हणून भक्तवत्सल भगवान शिवांचे स्मरण करताना वशिष्ठजी म्हणाले, हे देवी, जो श्रेष्ठ आणि सर्वोत्तम आहे, सर्वांना आराध्य आहे, ज्याला परमात्मा म्हणतात, तो महादेव शिव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये विराजमान करा. भगवान शिव हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचे उगमस्थान आहेत. तुम्ही फक्त त्यांचीच पूजा करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. स्नान करून मौन राहून शिवांची पूजा करावी. पहिल्या 2 वेळेस 6व्या वेळी अन्न म्हणून पाणी घ्यावे आणि तिसऱ्यांदा 6व्या वेळी उपवास करावा. देवी, अशा प्रकारे केलेले तप ब्रह्मचर्याचे फळ देते आणि मनोकामना पूर्ण करते. आपल्या मनामध्ये शुभ उद्देशाने भगवान शिवांचे ध्यान आणि स्मरण करा. ते तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. अशा प्रकारे संध्येला तपश्चर्याची पद्धत सांगून आणि उपदेश करून वशिष्ठ ऋषी तिथून अंतर्धान पावले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, तपश्चर्याची पद्धत सांगून वशिष्ठ तिथून निघून गेल्यावर संध्या तेथे बसून कठोर तप करू लागले. वशिष्ठांनी सांगितलेली विधी आणि मंत्रांनी संध्याने भगवान शिवांची आराधना सुरू केली. तिने आपले मन शिवभक्तीमध्ये तल्लीन केले आणि तपश्चर्येमध्ये एकाग्र झाले. तपश्चर्या करून 4 युगे झाली. तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी संध्याला आपल्या स्वरूपाचे दिव्य दर्शन दिले. तेव्हा संध्याने प्रसन्न मनाने भगवान शंकरांची स्तुती केली. ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, संध्याच्या स्तुतीने भगवान शिव खूप प्रसन्न झाले. त्याच्या स्तुतीने त्यांना प्रवृत्त केले आणि भगवान शिव म्हणाले, हे देवी, तुझ्या तपश्चर्येने मी खूप प्रसन्न झालो आहे. म्हणून तुला जे हवे ते वरदान माग. मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेन. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून संध्या आनंदित झाली आणि त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करून ती म्हणाली, हे महेश्वर, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन मला वरदान देऊ इच्छित असाल तर मी माझ्या भूतकाळातील पापांपासून शुद्ध हो. हे महेश्वर, हे देवेशा, हे प्रभू, माझे पती सूर्योदय आणि मित्र समान असावेत. ते अधिक कामी नसावेत आणि त्या व्यतिरिक्त जो मनुष्य कामपीडित होऊन मला बघेल तो पुरुषत्वहीन म्हणजे नपुसक हो. हे प्रभू, मला हे वरदान द्या की माझ्या समान विख्यात आणि परम तपस्विनी 3ही लोकांमध्ये अजून कोणी होऊ नये. निरागस संध्याने वरदान मागितल्याने भगवान शिव म्हणाले, हे देवी संध्या, असेच होईल. तुला जे हवे मी तुला ते देतो. जीवाच्या जीवनामध्ये आता 4 टप्पे असतील. पहिली बाल्यावस्था, दुसरी कौमार्य, तिसरी तारुण्य आणि चौथी वृद्धावस्था. तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मी ही मर्यादा निश्चित केली आहे. तू परमसती होशील आणि तुझ्या पतीशिवाय जो पुरुष तुझ्याकडे कामपीडित होऊन बघेल त्याचे पुरुषत्व नष्ट होईल. तुझा पती महान तपस्वी असेल जो 7 कल्पांपर्यंत जगेल. अशा प्रकारे तू मागितलेले वरदान मी तुला दिले. आता मी तुला वरदान पूर्ण करण्याचे साधन सांगतो. तू अग्नीमध्ये देह अर्पण करण्याची शपथ घेतली होतीस. मुनीवर मेघातिथीचा यज्ञ चालू आहे जो 12 वर्षे चालेल. त्यामध्ये आग खूप धगधगत आहे. त्याच अग्नीत तू तुझे शरीर त्याग कर. चंद्रभागा नदीच्या तीरावर तपस्वींचा आश्रम असून तेथे हा महायज्ञ होत आहे. त्याच अग्नीतून प्रकट होऊन मेघातिथींची तू कन्या होशील. त्या पुरुषाची तुझ्या मनामध्ये इच्छा करशील तो तुला पती रूपामध्ये प्राप्त होईल. संध्या, तू पर्वतावर तपश्चर्या करत असताना प्रजापती दक्षाला त्रेतायुगामध्ये अनेक कन्या होत्या. त्यातील 27 कन्यांचे विवाह चंद्राशी झाले. त्या सर्वांना सोडून चंद्रमाशी फक्त रोहिणीवर प्रेम होते. तेव्हा दक्ष रागावला आणि त्याने चंद्राला शाप दिला. चंद्राला शापापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी चंद्रभागा नदीची निर्मिती केली. त्यावेळी मेघातिथी तेथे उपस्थित होते. त्यांच्यासारखा तपस्वी कोणी नाही आणि होणारही नाही. त्यांचा ज्योतिष्ठम यज्ञ चालू आहे
ज्यामध्ये अग्निदेव प्रज्वलित आहेत, त्याच अग्नीमध्ये तू देह समर्पित करून पवित्र हो आणि तुझा संकल्प पूर्ण कर. अशा प्रकारे उपदेश करून भगवान शिव तेथून अंतर्धान पावले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, संध्येला वरदान देऊन भगवान शिव तेथून अंतर्धान पावले. तेव्हा संध्या त्या ठिकाणी गेली जिथे मेधातिथी ऋषी यज्ञ करत होते. तिने आपल्या हृदयामध्ये तेजस्वी ब्रह्मचारी वशिष्ठ ऋषींचे स्मरण केले आणि त्यांना आपला पती म्हणून प्राप्त करण्याच्या इच्छेने त्या संध्येने महायज्ञाच्या जळत्या अग्नीमध्ये उडी घेतली. तिचे शरीर अग्नीमध्ये जळून भस्म झाले. तेव्हा सूर्याने पितर आणि देवतांच्या तृप्तीसाठी तिला 2 भागामध्ये वाटून रथामध्ये स्थापित केले. तिच्या शरीराचा वरचा भाग प्रातः संध्या झाला आणि खालील भाग सायं संध्या झाला. सायं संध्येने पितरांना संतुष्टी मिळते. सूर्योदयाच्या अगोदर आकाशामध्ये जेव्हा लाली असते अर्थात अरुणोदय होतो त्यावेळी देवतांचे पूजन करावे. ज्यावेळेस लाल कमळाप्रमाणे सूर्यास्त होतो, सूर्य डुबतो त्यावेळी पितरांचे पूजन करावे. भगवान शिवानी संध्याच्या प्राणाला दिव्य शरीर प्रदान केले. जेव्हा मेधातिथी मुनींचा यज्ञ समाप्त झाला तेव्हा त्यांनी एका कन्येला, जिची कांती सुवर्णमय होती, त्या अग्नीमध्ये बघितले. तेव्हा त्या ऋषींनी तिला व्यवस्थित अंघोळ घालून आपल्या मांडीवर ते बसवले. त्यांनी तिचे नाव अरुंधती ठेवले. यज्ञ सुरळीत पार पडल्यामुळे आणि कन्या मिळाल्याने मेधातिथी मुनींना खूप आनंद झाला. त्याच चंद्रभागा नदीच्या काठावर राहून ती हळूहळू मोठी होऊ लागली. जेव्हा ती विवाह योग्य झाली तेव्हा आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी मेधा मुनींशी बोलून मुनी वशिष्ठ यांच्याशी तिचा विवाह केला. मेधातिथीची कन्या महासाध्वी अरुंधती ही अत्यंत धर्मनिष्ठ होती. वशिष्ठ ऋषींना पतिरूपामध्ये प्राप्त करून ती प्रसन्न होती. त्यांच्या समवेत ती रममान झाली. त्यांच्यापासून शक्ती वगैरे शुभ आणि श्रेष्ठ पुत्र झाले. हे नारद, अशा प्रकारे मी तुला परम पवित्र देवी संध्याचे चरित्र सांगितले. हे सर्व अभीष्ट फल देणारे आहे. हे परम पावन आणि दिव्य आहे. जे स्त्री पुरुष या व्रताचे पालन करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि श्रोतेहो, याच बरोबर शिवपुराणातील भाग 9 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.